नमस्कार मित्रांनो, आज आपण सॅलरी अकाउंटसाठी ई-के-वाय-सी म्हणजेच आधार सीडिंग कशी करायची हे सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. सर्वप्रथम आपल्या मोबाईल किंवा संगणकावर गुगल ब्राउझरमध्ये आपल्याला जायचं आहे. त्यानंतर सर्चमध्ये आपल्याला NPCI टाईप करायचं आहे. यात ई-के-वाय-सी सर्व्हिसला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला कस्टमरमध्ये आधार सीडिंग इनेबल इथं क्लिक करायचं आहे. सॅलरी अकाउंटसाठी ई-के-वाय-सी आपल्याला इथं आपलं अकाउंट नंबर हे आपल्या आधारलाच लिंक आहे का नाही हे आपल्याला आधार स्टेटसमध्ये जाऊन चेक करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला होमच्या नंतर 3 नंबरचा ऑप्शन आहे आधार मॅप स्टेटस. तर सर्वप्रथम आधार मॅप स्टेटसला जाऊन आपले आधार कोणत्या बँकेला लिंक आहे हे आपल्याला पाहायचं. इथं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं आपला आधार नंबर एंटर करायचा आहे, कॅप्चा एंटर करायचा आहे. कॅप्चा एंटर केल्यानंतर चेक स्टेटस यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपणास आधार OTP येईल. तो आधार OTP आपल्याला एंटर करायचा आहे आणि एंटर केल्यानंतर आपले आधार कोणत्या बँकेशी लिंक आहे, कोणत्या बँक अकाउंटशी लिंक आहे ते आपल्याला दिसेल. जर आपले आधार हे आपल्या सॅलरी अकाउंटला लिंक असेल तर आधार सीडिंग करण्याची आवश्यकता नाही. जर आपले आधार हे इतर बँकेच्या अकाउंटशी लिंक असेल त्यावेळेस आपल्याला आधार सीडिंग करायची आहे. तर त्यासाठी पुन्हा होमवर जायचं आपल्याला व आधार सीडिंग यावर क्लिक करायचं आहे. तर हे आधार सीडिंग आपल्याला दिसतंय. येथे आपल्याला आपला आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर सीडिंगवर क्लिक करून इथं ज्या बँकेत आपले सॅलरी अकाउंट आहे ती बँक आपल्याला इथं एंटर करायची आहे. एंटर केल्यानंतर आपल्याला इथं 3 ऑप्शन दिसत आहे. जर आपलं आधार सीडिंगच नसेल तर आपल्याला फ्रेश सीडिंग आपला ऑप्शन द्यावा लागेल. जर आपला आधार हे वेगळ्या बँकेशी लिंक आहे पण ती बँक तीच आहे तर आपल्याला दुसरा ऑप्शन द्यायचं आहे. जर आपले आधार इतर बँकेशी लिंक असल्यास तर आपल्याला तिसरं ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं असतं आणि तिसरं सिलेक्ट केल्यानंतर आपणास इथे ज्या बँकेत आपली सॅलरी, ज्या अकाउंटमध्ये आपलं जे सॅलरी अकाउंट आहे आपले तो अकाउंट नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे व तो कन्फर्म करायचा आहे. त्याच्यानंतर इथं बॉक्सवर क्लिक केल्यानंतर कॅप्चा एंटर करायचा आहे, सबमिट करायचं आहे. आपणास आधार OTP येईल. तो OTP एंटर केल्यानंतर तसा आपल्याला मेसेज येईल आधार सीडिंगचा. धन्यवाद.